इत्यादी। रुपाली ठोंबरे पाटील यांना राष्ट्रवादीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे। त्यानंतर त्यांनी अजित पवारांची पुण्यामध्ये भेट घेतली आहे। अजित पवारांची भेट घेतल्यावर त्यांच्याकडे पक्षाने आता स्पष्टीकरण मागितले आहे। याकरता 7 दिवसांचा वेळ देण्यात आलाय। 7 दिवसात आपण आपली बाजू मांडू असं रुपाली ठोंबरे म्हणाले आहेत। दरम्यान रुपाली चाकणकर यांनीही अजित पवारांची भेट घेतली। गेल्या काही दिवसांपासून रुपाली चाकणकर यांच्यावर विरोधकांकडूनही आरोप केले जात आहेत। यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय। मला पक्षाची नोटीस नाही, मला पक्षाचं खुलासा पत्र काल रात्री दिलेलं आहे। त्या खुलासा पत्रामध्ये जो काही मजकूर आहे तो मी तुम्हाला माझ्या सोशल मीडियातनं तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे की मी जे काही महिला आयोगाच्या अध्यक्षा त्याच्यानंतर प्रदेश अध्यक्षा यांच्या बाबतीत माध्यमावर वक्तव्य केलं त्याचा खुलासा मला माझ्या पक्षाने मागितलेला आहे। त्यासाठी 7 दिवसाचा कालावधी आहे आणि त्या खुलासाला उत्तर किंवा जो खुलासा कायदेशीर आहे तो मी देणार आहे। पोलीस स्टेशनमध्ये वाद गेला होता, तो वाद संपवण्यात आला होता आणि तो वाद संपवल्यानंतर लक्षात घ्या, तो वाद संपवल्यानंतर दुसऱ्या दिवशी तातडीने पुन्हा एकदा त्या माधवी खंडाळकर यांनी सीपीला तक्रार दिली आणि अर्ध्या तासाच्या आत हा तक्रार गुन्हा दाखल करण्यात आला। मग माझा प्रश्न एवढाच होता, दोघांच्या तक्रारी तुम्ही मागे घेतलेल्याचं तुमच्याकडे शूटिंग आणि त्याचे दस्तावेज पोलीस स्टेशनमध्ये आहे, तर मग आमचा गुन्हा का नाही घेतलात? माधवी खंडाळकरांचा गुन्हा कोणाच्या सांगण्यावरनं दाखल करण्यात आला त्याचाही तपास व्हावा म्हणून मी सीपीकडे तसा अर्ज केलेला आहे। नोटबंदी करणाऱ्या महायुतीची वोटबंदी करा असं आवाहन आता उद्धव ठाकरे